या ठिकाणी सगळेजण आपल्या ठिकाणी उभे राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचं आपण वाचन करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि असा हात समोर करत भारतीय संविधानाचे प्रास्ताविक जे आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. धन्यवाद. प्रशासन उपस्थित मित्रांनो, संविधान सगळ्यांना माहीत आहे. किंबहुना सगळीकडे 26 नोव्हेंबर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आपला सगळ्यांचा जन्म जो आहे तो प्रजासत्ताक भारतात झालेला आहे. म्हणजे संविधान लागू झालं त्याच्यानंतर आपण जन्मलेले लोक आहोत. पण त्या संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याविषयीचे समज आणि गैरसमज हे समाजामध्ये आणि भारतीय नागरिकांमध्ये दिसून येतात. बऱ्याच लोकांना वाटते संविधान माझ्या कामाचं आहे, बऱ्याच लोकांना वाटते संविधान माझ्या काही कामाचं नाही आहे, बऱ्याच लोकांना वाटते की संविधान आहे तर आम्हाला काय करायचं. अशा वेगवेगळ्या विचार प्रवाहाला उद्योगिक समाजामध्ये करण्यात आलेला आहे. कर्मचारी वर्गाची मानसिकता सांगतो. कर्मचारी वर्गांना वाटते की मला टीएडीए मिळत आहे, माझं त्याच्यातच सौख्य सामावलेलं आहे, मला संविधानाने हे अधिकार दिलेले आहे, त्याच्यावर पगार मला मिळत आहे. ही सार्वत्रिक मानसिकता आहे. काही विशिष्ट माझ्या तुमच्यासारखे असू शकतात की ज्यांना विशिष्ट प्रावधान माहीत आहे आणि ते माहीत असलेले प्रावधान आपल्याला कसे मिळवायचे याचे मार्ग पण कित्येक लोकांना माहीत आहे. जे आज भारतीय समाज व्यवस्थेमध्ये 1950 पासून लागू झालेलं जे संविधान आहे नावाचं भारतीय संविधान ज्याला आपण म्हणतो, काही राज्यघटना असं त्याला म्हणतात. बऱ्याच लोकांना वाटते की हे सरकारी यंत्रणा चालवण्यासाठीचा एक लिहिलेला दस्तावेज आहे. खरं आहे 50%. पण संविधान सरकारी यंत्रणा चालवण्यासाठी नुसतं लिहिलेलं नाही आहे. भारतीय मूळ समाज तत्व जे आहेत त्याच्यामधली दूषितता, त्याच्यामधले अमानवीय घटक जे माणसाला अनुकूल नाही आहे अशा प्रकारचे असलेले समाजामधले अमानवीय घटक दूर चालून मानवीय घटक कसे टाकता येईल याच्यासाठी संविधान सभा जी बसली त्या संविधान सभेने ठरवलेले सगळे जे नीती नियम नीती तत्वाचे आहेत ते संविधानामध्ये लिहून लिखित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत प्रेझेंट झालेलं आहे. अर्थात ज्या वेळेला संविधान प्रक्रिया लागू होत होती त्यावेळची सामाजिक मानसिकता, तेव्हाचे नीती नियम समाजामध्ये असलेले आणि आजचे नीती नियम बराच मोठा फरक आपल्याला दिसेल. म्हणजे माझा जन्म जर संविधानामध्ये झालेला आहे तर मला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला का? तुम्हाला एज्युकेशन साठी काही त्रास झाला का पहिल्या वर्गामध्ये? झाला नाही झाला. पण आपण संविधानकार बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये वाचतो की ते जेव्हा शाळेमध्ये जात होते तेव्हा काय अवस्था होती असं आपल्याला दिसते. त्यांच्यासोबत झालेला जो व्यवहार आहे तो आपल्याला सामाजिक तत्वाचा वाटत आहे की नाही वाटत आहे हे संपूर्ण त्या महापुरुषांचे जेवढे आपण समाज सुधारक वगैरे म्हणतो समजतो त्यांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. अर्थात आता आपल्यापैकी किती जणांनी त्यांच्या चरित्राचं वाचन केलेलं आहे तो आपला वैयक्तिक भाग आहे.
हा विचार आपल्याला आला पाहिजे, म्हणजे पहिल्याची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय होती. इतिहासामध्ये अशा नमूद काही गोष्टी आहेत जिथे ठळक ठळक आपण त्याचे भारत भूमीवरती हीच भूमी आहे ज्या भूमीवरती आपण आज प्रशिक्षण घेत आहोत. याच भूमीमध्ये काही लोकांना चप्पल घालण्याचा सुद्धा परमिशन नव्हती, सामाजिक बंदी होती. काही लोकांना धोतर टेरिकॉटचा घालण्याची परमिशन नव्हती, सामाजिक बंदी होती. काही लोकांना स्वतःच्या कमाईने घेतलेल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेण्याची सुद्धा बंदी होती. म्हणजे मीच घेतलेला आहे पण मी आता टेरिकॉटचा शर्ट घेतल्याने मी लावून फिरतो तर त्याला सामाजिक बंदी होती. जे तू अमुक अमुक घटकाचा असल्यामुळे तुला हे पायबंद राहतील, तू त्या पलीकडे जाऊ शकत नाही, कारण तुझ्यासाठी अनादी कालापासून जे नियम बनवण्यात आले त्याचा तू पायबंदी करायची नाही, त्याची तू तोडणी करायची नाही, त्याला तोडायचं नाही, त्याला धरून चालशील तर मग समाज चांगल्या पद्धतीने चालेल. अशी सामाजिक धारणा जी आहे आपल्या भारतातल्या जमिनीवर राहणाऱ्या मानसीय समाजामध्ये होती. परिणामस्वरूप ज्या ज्या मानवांनी समाजामध्ये असं का हा प्रश्न निर्माण केला ना, स्वतः चिंतन केला असं का, म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या जीवनातला एक प्रसंग आपल्याला बरेच जण भारतामध्ये सांगतात की ते मित्राच्या वरातीत गेले लग्नाला, तेव्हा त्याला वरातीतून हाकलला. हा एक प्रसंग आणि त्याचा टर्निंग पॉइंट. बाबासाहेबांच्या विषयी तर काही सांगूच नका की त्यांना वर्गात सुद्धा स्वतःचं पोतं घेऊन बसायला जावं लागत होतं आणि तेही कुठेतरी कोपऱ्यात टिकल्यात, नाहीतर वर्गाच्या बाहेरच. किंबहुना बाबासाहेबांचं चरित्र जर वाचलं तर भारतीय समाज व्यवस्था आपल्याला दिसेल. केरळ राज्यामध्ये आता त्रिवेंद्रम नाव त्याचं पहिलेच होता तर केरळ आहे, त्या राज्यामध्ये नमत्रीपाल नावाचा जो राजा होता त्याच्या राज्यामध्ये काही विशिष्ट जाती जमातीच्या महिलांना वरचा कपडा म्हणजे ब्लाउज घालण्याची परमिशन नव्हती. जर ब्लाउज घालायचा असेल तर साईज नुसार टॅक्स द्यावा लागेल, असं तिथला रूल अँड रेग्युलेशन होतं राज्याच्या याच्यामध्ये. आज स्वातंत्र्याची 75 वर्षी ज्या वर्षी आपल्या भारतामध्ये मनवण्यात आली त्याच्या 8 दिवसा अगोदर राजस्थानमध्ये एका एसपीचं लग्न लागलं. एसपीचं लक्षात घ्यायचं, तो आता बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट आहे. त्या एसपीच्या लग्नाला पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यातला पोलीस फोर्स होता. कशासाठी? बरात काढण्यासाठी. आता विचार करायचा, स्वातंत्र्याची 75 वर्ष म्हणजे अमृत वर्ष आणि त्याच्या 8 दिवसा अगोदर राजस्थान मधल्या एका जिल्ह्यामध्ये एका एसपीचं लग्न लागते आणि त्या एसपीच्या लग्नाला संपूर्ण काय असते? पोलीस फोर्स असते. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या गावामध्ये एक जात सोडता इतर जातीच्या लोकांना स्वतःच्या पैशाने खर्च करून आधुनिक पद्धतीने बरात काढण्याची सुद्धा परमिशन नाही आहे आज. हे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाचे लक्षात घ्यायचं. मग आता सर तिकडे आपल्या नागपूरमध्ये काय काम आहे का त्याचं? हा प्रश्न येऊ शकतो. आपल्याला काय काम आहे तिथं? ते इथं काम आहे का तर आम्ही समाजामध्ये असामाजिक तत्वाने वागतो हे सुद्धा आम्हाला माहित नाही. असामाजिक तत्व आहेत की ज्याच्यामुळे आम्ही एक दुसऱ्याचा बंधुभाव विसरून वैर भावनेने जीवन जगण्याचं काम करत आहोत. त्यालाच आपण सामाजिक प्रतिष्ठा मानत आहोत, त्याला संस्कार मानत आहोत, त्यालाच रीतिरिवाज मानत आहोत, त्यालाच परंपरा मानत आहोत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नावं आहेत आणि म्हणून तशा पद्धतीची समाज रचना असामाजिक तत्वाची होती. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना सत्यशोधक समाजाची निर्मिती करावी लागली. काही जणांना ब्राह्मो समाजाची निर्मिती करावी लागली, काही जणांना आर्य समाजाची निर्मिती करावी लागली आणि आता आधुनिकतेमध्ये आपले जे समाज आहेत ते मी अगदी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. त्याची निर्मिती संविधानाने केलेली आहे. आपण समाज कशाला म्हणतो? समाज कशाला म्हणतो? आता जी जात आहे त्यालाच आपण समाज म्हणतो. बौद्ध समाज, धीवर समाज, कुणबी समाज असं नामाधिधान केलं. जातीला समाज म्हणायला लागलो कारण जात म्हणायला गेलं तर वेगळं वाटते, मनामध्ये कसं तरी होते आणि म्हणून आता त्याचं परिभाषित नवीन आधुनिक नाव आलेलं आहे ना, त्याला समाज. आणि म्हणून पत्रिकेमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल किंवा मोठमोठ्या सामाजिक सभागृहामध्ये तुम्ही पाहाल तर कोणी समाज मंदिर
असं नाव लिहिलेलं राहते. कोणी समाज मंदिर असं नाव लिहिलेलं दिसेल आपल्याला. माळीत जात लिहत नाही. का तर जातीने कुणाचाच फायदा झालेला नाही. ते अप्रत्यक्ष का असेना प्रत्येक घटकाच्या मनामध्ये आता बिंबवल्या गेलेला आहे, किंबहुना ते उतरलेलं आहे. मग आता आपल्याला या प्रशिक्षणाची गरज काय पडली आज नांदगावमध्ये एवढ्या वर्षामध्ये? तर एवढ्या वर्षामध्ये याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज पडली की आम्ही लोक फक्त राजकीय व्यवस्थेला, राज्य व्यवस्थेला, प्रशासन व्यवस्थेलाच संविधान लागू आहे ना आम्हाला नाही आहे, हा आमचा एक गैरसमज दूर करायचा आहे. आणि ती संविधान पद्धती जी आहे ती जीवनमूल्य पद्धती कशी होईल याच्यासाठी आजचं प्रशिक्षण आहे. जीवनमूल्य परिस्थिती म्हणजे संविधान लागू 75 वर्ष झाले पण जीवन पद्धती आपली संविधानिक नाही. त्या दृष्टीने आपण कधी समाजामध्ये विचार करत नाही. कारण कसा विचार करायचा हे कोणी आपल्याला हायस्कूल ग्रॅज्युएट पीजी मध्ये सांगितलंच नाही. नांदगावच्या लोकांना त्यांचे संविधानिक अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत आणि कर्तव्य काय आहेत हे सुद्धा माहित पाहिजे. तर ते आपण लोकशाही जीवन पद्धतीमध्ये जगू शकतो. आणि म्हणून ते आपण राजनीतिक कसे शिकार आहोत हे आपल्याला माहित नाही. संविधानिक पद्धत आली ती राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी. परंतु आमच्या भारतीय सर्वसामान्य समाजापुढे राजकीय दृष्ट्या असा एक विचार प्रवाह टाकण्यात आला की आम्ही राजकारणाकडे चांगल्या नजरेने पाहतच नाही. आपण बसलेले आहोत. आता कोणी राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असेल तर तो भाग वेगळा, पण त्याच्याही मनामध्ये विचारा तो म्हणेल राजकारण बेकार आहे. मी बऱ्याच जणांशी मेंबर्स असतील, माझे नातेवाईक त्या क्षेत्रामध्ये आहेत, या सगळ्यांना जेव्हा विचारतो ते सरळ म्हणतात राजकारण बेकार आहे, ते हलक्या फुलक्या माणसाचं काम नाही आहे, है ना. मग जे राजकारण करतात त्यांच्यासाठी ते कसं आहे कधी विचार केला का? ज्यांनी मला म्हटलं की हिरालाल हे राजकारण वगैरे तू कधी असं करू नको बरं, बहुत बेकार, पण तू कशाला करतोय ते तरी सांग ना. मग राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असणारा, मेंबर असणारा, विशिष्ट पक्षासाठी काम करणारा माझा नातेवाईक तो मला सांगतो की राजकीय दृष्ट्या तू ऍक्टिव्ह होऊ नको, हे तुझं शिक्षण आणि सामाजिक क्षेत्र चांगलं आहे. म्हटलं तुम्ही काहून आहे तिथं ते तर सांगा. मग जर वाईट आहे तर वाईट गोष्टीसाठी तुम्ही कसं त्याला चांगलं म्हणून करत आहात ते सांगा. त्या अर्थाने लोकशाही कोणती स्वीकारलेली आहे? प्रतिनिधी लोकशाही. लक्षात घ्यायचं प्रतिनिधी. आता प्रतिनिधी म्हणजे काय होते? प्रतिनिधी. प्रतिनिधी म्हणजे काय? आता आपल्याला काय माहिती राजलोकांना मेंबर म्हटलं तर पटकन समजते है ना. मेंबर मेंबर ग्रामपंचायतचा मेंबर, पंचायत समितीचा मेंबर, जिल्हा परिषदचा मेंबर, विधानसभेचा मेंबर, विधान परिषदेचा मेंबर, लोकसभेचा मेंबर, राज्यसभेचा मेंबर, बाजार समितीचा मेंबर, कोऑपरेटिव्ह बँकेचा मेंबर, तुमच्या शेतकरी सोसायटीचा मेंबर. मेंबर कुठे कुठे आहे? 5 वर्ष विचार करा बसल्या बसल्या. त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. आणि विशेषत्वाने आमच्यासारख्या शिकलेल्या लोकांनी तिकडे तर बहुत कानाडोळाच केलेला आहे. कारण त्याला भीती वाटत राहते, यार मी तिकडे लक्ष दिलं तर माझी कुठेतरी बदली होऊन जाईल, मी तिकडे लक्ष दिलं तर माझ्या सर्व्हिसचं काहीतरी होऊन जाईल. म्हणून आमच्या बहुजन समाजामध्ये नांदगावच्या लागलेला ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक, बाबू, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी हेच लागले, डायरेक्ट कलेक्टर नाही झाले. हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या जातीचे आहात, कुठल्या जातीचे असाल, ज्या धर्माचे असाल, तुम्ही ज्या जातीचे आहात त्या जातीमध्ये एखादी व्यक्ती फारच दरिद्री आहे, फारच अगदी, तर त्या जातीच्या त्या समाजाच्या लोकांनी अशी मीटिंग लावली आणि त्याच्यासाठी 50 रुपये 100 रुपये वर्गणी काढली आणि घर भिंत असं काही बांधून दिलं, त्याचं व्यवस्थापन लावलं. असं उदाहरण तुमच्या लक्षात आहे का नांदगावमध्ये परिसरामध्ये? ही समाज व्यवस्था मानवीय दृष्टीने भारतातली एकदम मानवाच्या विरोधातली आहे. हे त्या मानवाला सुद्धा समजलं नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना त्रास झाला, म्हणून सावित्रीबाई फुलेंना त्रास झाला, म्हणून बाबासाहेबांना त्रास झाला, म्हणून शाहू महाराजांना त्रास झाला, म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास झाला. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग रेडीमेड आमच्याकडे जे आता संविधानातून जे काही अधिकार आलेले आहेत
महत्वाचं आहे संविधान का निर्माण करण्यात आलं, हे महत्वाचं आहे. आधुनिकतेमध्ये 1950 ला लागू होणारं 1946 ते 49 पर्यंत झालेलं आणि 26 जानेवारी 1950 पासून भारत जो प्रजासत्ताक झाला ते संविधान का निर्माण करण्यात आलेलं आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे माणसाच्या मूलभूत गरजा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. काय उद्दिष्ट आहे संविधानाचं? उद्दिष्ट काय आहे? माणसाच्या मूलभूत गरजा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्याच पाहिजे, हे उद्दिष्ट आहे. मग आता माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या हे आपल्याला माहित पाहिजे. काय मूलभूत गरज आहे आपली माणसाची? माणसाची मूलभूत गरज काय आहे? तर मी 5व्या वर्गात असताना तिथं भूगोलामध्ये एक प्रश्न होता नागरिकशास्त्रामध्ये, माणसाच्या मूलभूत गरजा 3, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता मग किती झाल्या? आता 5 झाल्या, 2 वाढल्या है ना. मग 5वी कोणती आणि 4थी कोणती आली? 4थी आली शिक्षण आणि 5वी आली आरोग्य.